का त्या पोरानं तर सप्पा नाहीच म्हटलं हो. हा पाहिलंही नाही पोरीला ना काही नाही. एवढ्यानं माझ्या बहिणीले गावाहून बोलावलं इथं, आई बाबाला म्हणवलं आणि त्या पोरानं नाही म्हणून दिलं. मला तर असं वाटते तुमच्या भावानं तिकडे घरी नेलं होतं ना पहिले पाहुणे इले, तिकडे बिचकवलं असं ते ना. दादाला काही नाही म्हटलं, दादाला म्हणू नको तू, काय सांगून देतो मी. तेले बिचकवायचं असतं कोणी तर पहिलेच बिचकवलं असतं ते ना. त्या पोरीनं नाही कहून म्हटलं, जाऊ दे बाईचं होऊन राहिलं, उद्या दुसरा भेटून जाईन म्हणून ते नाही म्हटलं. आता ते आले पाहुणे तिथं उतरले तर तो काय म्हणून डायरेक्ट घेऊन येईन काय, कोणीतरी डायरेक्ट पाहुणे घरी आणत असते काय. पहिले याच्या त्याच्या घरी थांबवाच लागते, मग त्याच्यानंतर आणते. थांबलेच किती वेळ, ते माझ्यासमोर तर गाडी आली त्याची. गाडी आली असे गेले तिथं, पाणी नसन पेले तर इकडे आणलं दादानं तेले. मग तुमच्या भावजाईनं केलं असं काऊन का तुमचे दादा इकडे आले जेव्हा सांगायला पाहुणे आले म्हणून, तेव्हा तर ते पाहुणे त्याच्या घरातच बसले होते. मग ते ना म्हटलं असं काही का करू नका तिची पोरगी आमचीच पोरगी करा म्हणून. मग वहिनी करत अशी, त्याच्या अंगात असे गुन्हा नाही आहे म्हटलं तुझ्यासारखे. तू आहे उपट, लोक नाही आहे, सगळे लोक काही तुझ्यासारखेच नाही आहे. तुला कसं असं वाटते का आपण तसं आहे तर लोकही तसेच आहे काय. बापा तुमच्याच तर पुतणीनं नाही म्हटलं बा, तिनं नाही म्हटलं म्हणून मग मी जोर टाकला. मी म्हटलं थे पोरगी नाही म्हणते तर मग कायले म्हटलं इकडे तिकडे जाऊ देता, माझ्या बहिणीसाठी म्हणा म्हटलं. असंच म्हटलं ना, काही वाईट म्हटलं काय. इकडे तिकडे दुसरी पोरगी पाहिल्यापेक्षा आपल्या घरची म्हणा म्हटलं. मग काय करून ते, तिला नाही म्हटलं तर मग आले ना ते पाहुणे तुझ्या घरापर्यंत. आले, पाहिलं, सारं झालं. नाही पाहायची होती त्याला पोरगी तर नसन त्या पोराला पोरगी पसंत दुसरी, तेच बसली असन मनात. असंही होते, असं थोडं आहे का पाहिल्यावर की 17 पोरी पाहिजेच म्हणून. माझी बहीण कोणती खराब होती सांग ना, खराब होती का ते? तुमचीच पुतणी त्याला पसंत आली होती मोठी, तर काय खाऊ घातलं होतं काय माहिती त्याला, का तेच पोरगी पसंत आली होती. आणि माझ्या बहिणीला सप्पा नाही म्हटलं त्यानं. नाही म्हणाच्या पहिले हे तर पाय का त्यानं पोरगी पाहिली तरी काय, तर त्या पोरानं तर नजर उचलून नाही पाहिलं तुझ्या बहिणीला कशी आहे ना काय आहे म्हणून. ते तर उभीच होती समोर. तुम्हाला तर दोघी बहिणीला असं वाटते असन काही काही ह्या पाहिजेनं पसंत करते. आम्हाला कायले वाटत नसं भेटत नाही का माझ्या बहिणीले, लागून तेवढे पोरं भेटून जाते. चला बा आता हे पोरगं इथून घरून उठून चाललं म्हणून म्हटलं मी आई बाबाला दाखवून देऊ म्हटलं. म्हणून ते आली इथं स्पेशल, तिथून इथं आली तिकीट खर्च करून, आणि त्या पोरांना नाही म्हटलं. म्हणून त्यानं नाही म्हटलं तर लय भेटते त्या बहिणीले, मग दुसरे पाहून द्यायचं लय मोठे. कायले त्याच पोराच्या मागं लागली, त्याला भेटूनच जाईन कोणी ना कोणी इथं नाही म्हटलं तर. अजून गेले काय मग ते तुमच्या भावाच्याच घरी? मला काय माहिती आता कुठं गेले ना काय गेले ते तर. मी काय पाहायला गेलो त्या पाहुण्याच्या मागं कुठं आहे काय आहे म्हणून बसले. मी तर आलो तेव्हाच इथंच आहे घरात, त्या म्हटलं म्हणून, नाही तर मला तर म्हणूच नव्हतं हे फालतूचे कामं करायचे. हो फक्त तुम्हाला तुमचा भाऊ भाऊजाई पुतणी ती जण दिसते, बाकी तर कोणी आहेच नाही तुम्हाला. तू आता उभारी काही बोलू नको काय. मी जाऊन पाहिजे आता पाहुणे कुठं गेले काय, गेले काय गावाले काय तर. हो लक्ष टाकजा बरं जरा, मला सांगा मग ते त्याच्या घरी जाऊन बसले काय तर, का गेले गावाले का काय झालं माहित नाही. नाही तर गेले असून ते शांताबाईच्या घरी. तिथं कायले जाईन ते काय गाव फिरायला आले का इथं. बापा त्याच्या सोयरे नाही का ती इन नाही का त्याची, ते शांताबाईची पोरगी दिली नाही का त्याच्या पोराले त्या जवळच्या. हा मग काऊन जाणार नाही का ते, मागच्या वेळेस आले तर गेले नाही, तर आता गेले असन. जाऊ दे ना, गेले असन तर पाहू. तुझ्या बहिणीसाठी भेटून जाते लागन तेवढे. तुझ्या बहिणीला काय झालं तिला विचारचं पहिले. ते तर जराशी मला नाराजच दिसली, तिनं तर काही बोललीच नाही समोर. माझी बहीण कायले नाराज आहे? बरं मी बोलतो तिच्यासोबत. आता थोडंसं बाहेर जातो पहिले, तिले थांबून ठेवतो आजच्या दिवस, जाऊ नको देऊ आता रात्री किती जाऊ नको म्हणा. आता कायले जाते ते, उद्या जाईन ते, उद्या जाईन म्हणे. तर ठीक आहे ना, मग मी बोलतो ना रात्री तिच्यासोबत काय झालं काय नाही. अजून पोरं आहे आपल्या लक्षात, चांगले चांगले पोरं आहे. जर हे नाही जमलं तर ते दुसऱ्या इकडे पाहू, लय हे पुरवं लागन तेवढे. मी पाहतो जमवतो, मग मला येऊ दे तिकडून जरासं. पाहुणे कुठं गेले काय गेले, चहा नाही पेले पाणी नाही पेले, नाराज होऊन गेले नाही इथून. जाऊ दे तिकडे गेले तर, कोण चहा पाणी पाजणार आहे नाही म्हटल्यावर अशा पाहुणे येले. भाऊ तुम्ही पोरगी पाहून तर द्यायला का होती त्या भावाची साडी. आता कसं असते, त्यानं मोठ्या आशेनं बोलावलं, पोरगी चांगली होती सगळं होतं, तर पाहून द्यायला लागत होती. पसंतीचा प्रश्न होता. तुम्हाला सांगू काय, पोरगी पाहिले आम्ही आलोच नव्हतो. आम्ही आलो पोरीसोबत बोलायला, तुमच्या पोरीसोबत बोलायला आलो आम्ही. का काऊन बा काय मॅटर आहे, काऊन नाही म्हणते पोरगी. हा तुमच्या पोरी नाही म्हटलं म्हणते ना, म्हणून ते आम्ही त्याच्यासाठी आलो. हो तर ते नंतर करत होतो ना, पण जरा ही पोरगी पाहून घ्यायला लागत होती. चांगली आहे ती पोरगी, स्वभावानं चांगली आहे, पहा देखाली चांगली आहे, चांगलीच होती पोरगी. मामाजी पहा, आता मी काही तुमच्या मनात असं बोलायला नाही पाहिजे, पण आता पहा लग्नाचा मायाच प्रश्न आहे, म्हणजे जीवनाचा माया आणि तुमच्या पोरीच्या. बरोबर नाही काय, मला आहे तुमची पोरगी पसंत. मग पहिले पसंती दाखवली, सगळं केलं, वेळेवर मी नाकारू शकत नाही. तुमच्या पोरीनं जर मला पाहून नाही म्हटलं, मला एक वेळा बोलायचं आहे, जर नाही म्हटलं तर मी नाही करणार, लग्नच नाही करणार. पण जे पोरगी मनात बसली एकदा करण तर मी तिच्यासोबत करण. असं मला समोर तुम्ही 10 पोरी दाखवा ना, मी पसंत नाही करणार. नाही ते बरोबर आहे बा तुमचं पाहुणे, पण आता कसं आहे, नाराजीचा खुशीचा प्रश्न राहते ना. आता ते त्याला कसं वाटन, भावाच्या बायकोले की तुला कसं वाटन का सुनबाईले आपल्या काही ना चांगलं नाही केलं बा, किंवा मॅच बैलवलं, असं होऊ शकते. एक तर तुम्ही पहिले माझ्या घरी उतरले, तर त्याला असं वाटतं की याच्याच घरी कसे उतरले हे, म्हटलंच म्हणा तिनं असं, किंवा तुम्हीच नेलं असं म्हणजे पाहुणे येईल घरी, तर असं होऊ शकते का तुम्हीच बिचकवलं बा पाहुणे येईल. मामाजी इथून इकडे सगळं मायावर सोडून द्या तुम्ही. फक्त तुमची पोरगी पसंत आहे का तुमच्या पोरीले, तुमचं पोरीचं म्हणणं हवं आहे काय, बस एवढंच पाहिजे मला, बाकी काहीच नाही पाहिजे.
मी दुसऱ्या कोणाच पोरीसोबत लग्न करत नाही. ठीक आहे, आता भेटता म्हणता तर मग बोलून घ्या मीरासोबत. काय म्हणणं आहे तिचं काय नाही तर. हो लागेल तर तुमच्या समोरही बोलले चालते. असं काही मला काही अलगच बोलायचा अशातला भाग नाही आहे. पण कसं आहे तुमच्यासमोर बा पोरगी लाज जाऊन बोलणार नाही असं म्हणतो बा. नाही नाही बोलून घ्या तुम्ही, काही विषय नाही आहे. चला मग आपल्या घराकडे. कहू ना झाली का पोरगी पाहिणं? चांगली आहे ना शुभांगी? चांगली आहे पोरगी, तशी पहा देखाले बोला चालाले चांगली आहे पोरगी. झाली का मग पसंती? पाहुणे तर नाही म्हणते बा, दुसरी पोरगी पाहतच नाही म्हणते. आपली मीराच पसंत नाही म्हणते ते म्हणते दुसरी पोरगी आम्हाला दाखवा नाही. किती चांगली असं म्हणते तर माझ्या काही कामाची नाही म्हणते. मला म्हणते तुमचीच पोरगी पसंत आहे आणि तेच पोरगी मी करन म्हणते. ते जर पोरगी नाही म्हणत असेल तर मग मी लग्नच नाही करत म्हणते. असे म्हणते बा जवळ. असं मग ते जयाच्या समोर बोलले का असे? नाही तर ते अजून बोलेन बापा काही. हो बाई बोलणं झालं तिथं. याच्या भावासमोर ना भाऊजाईसमोर बोलणं झालं. पोरगी होती तिथं, पोरगी पाहिली आम्ही. पोरगी साजरी आहे, पण आमच्या साड्याले हेच पोरगी पसंत आहे. त्यानं नजर उचलून पोरगी पाहिलीही नाही. त्यानं एकच म्हटलं, मला करूनच म्हटलं. भाऊजी म्हणे मला पोरगी आता अप्सराही दाखवली कोणतीही दाखवली म्हणे. माझ्या मनात हेच पोरगी बसली आहे म्हणे मीरा. तर आता एकदा इले हो म्हटलं तर माझ्या म्हणे ती नेचर नाही आहे म्हणे का दुसऱ्या पोरीला हो म्हणून. मग ते पोरगी त्या पोरीचं कसं होईल मग? त्या पोरीचं काय होणार आहे? त्या पोरीला पोरी भेटूनच जाईल. असं काही आपलं आपलं ठरलंय का आपणच करावं म्हणून त्या पोरीसोबत? आपण ज्या पोरीला पाहायला आलो, जे पोरगी आपण पसंत केली त्या पोरीला आपण हो म्हटलं. जया मीराला तयार करून आण म्हणा. त्या पाहुण्यासोबत जरा असं बोलून घे म्हणा. कारण कसं आहे तिचं म्हणणं असं आहे का बा मला तिच्यासोबत बोलायचं एक वेळा. तिनं जर नाही म्हटलं तर मी नाही करणार. तिनं जर हो म्हटलं तर मग तिच्यासोबत कर. ते बोलते काय? तुम्हाला तर माहित आहे लाजते म्हणून ते. बाई आता लाजाचा विषय काय आहे त्याच्यात? आता दोघायला तसं पाहिलं ना तर पहिलेच आपलं बोलणं करून द्यायला पाहिजे होतं आपण. पण नाही केलं. आता तरी त्याचं बोलणं करून द्या दोघांचं. बरं ठीक आहे ना, घेऊन या तुम्ही पोरीले. असं आहे भाऊ मग पहा, असं स्वभाव राहते लोकांची नाही काय. आता ते तुमचा भाऊ आणि भाऊज आहे त्याची इच्छा असं नाही काय बहिणीचं करायची समजा इकडे द्यायचं. वेळेवर असं होत नसते काही. इथचं तिकडे पलटी अल्टी होत नसते. नाही नाही तसं काही नाही. ते आपल्या पोरीनंच म्हटलं होतं. म्हणे आता वाटलं असं तिला काही कोणी म्हणते की नाही वय जास्त असं तसं तर वाटलं असं तर नाही करत म्हणे मी शुभांगी ताईसाठी म्हणा म्हणे. म्हणून होय ती गोष्ट काढण्यात आली होती. असं असं झालं काय? मग आता पोरगी आता नाही म्हणून काय सांगावं बा आता. माय मी नशिबानं पोरगी भेटली, पसंत आली, मनात बसली. आता ती अशी करून राहिली. दुसरी भेटली ते जर करतो म्हटलं तर तिथे माणसाची माणुसकी राहत नाही. कौंद्रीपासून काय झालं? नाही भाऊजी काही नाही झालं. विचार करून राहिलो होतो जरासा. काही विचार नको करू. पोरगी हवंच म्हणते. पोरगीला पहिलेच पोरग पसंतच आहे. नसतं ना तर त्याच दिवशी सांगितलं असतं पोरीनं. येते तयारी करून पोरगी. हो बाई येऊ द्या ना येऊ द्या. काही नाही आपल्याला. अन हो इवाई आपल्याला शांताबाई आहे ना, शांताबाईला ओळखत असाल ना तुम्ही? तुमच्या इनबाई तर तुमच्या सुनीची आई. हो ओळखतो ना. आता काय म्हणते आता मागल्या दिवशी तर तिथून येऊन गेलो चक्कर मारून. माझ्या सुनीची आई होईना रुपालीची. इथंच आहे सध्या ते. आता धोंड्याच्या महिन्यात आली ना पोरगी. हो तेच काल भेटल्या होत्या. मी गेली कधी तिकडे. आता इथून कसं जरासं दूरच पडते घर. आमचे काही जास्त असे हे नाही आहे घर म्हणजे घरगुती संबंध. तर काल भेटल्या होत्या, बोलल्या मग मी ओळख परिचय येते काढलं तर मग निघालं. समजा ओळख निघतेस. मग म्हटलं त्याला काय देते पाहुणे येते तर म्हणे पाठव जा म्हणे घरी. तुम्हाला जसं घरी पाठव जा म्हणे बा असं म्हटलं शांताबाईनं. आता कायचं जाणं होते. झालं तर पाहू 5-10 मिनिटासाठी. नाही तर असं होईल का गावात आले बा येऊन नाही आले असं होईल नाही काय. पहिलं जर असं झालं गेलं तर चाललो जाईल उभ्या जा लागते सोयरीच्या घरी. ओळख परिचय राहते गेल्या आल्यानं थोडं परिचय होते. नाही तर मग काही नाही. काय आहे माणसाला काय नाही लागते. जरासा ओळख परिचय येते. चांगला स्वभाव राहिला माणसाचा बस आहे. नाही ते तर बरोबर आहे म्हणा. जात असतो ना मी, असं नाही का जात नाही म्हणून. आता म्हटलं बा आता इथं उशीर पाशीर जर झाला तिकडे पोरगं एकटंच आहे कारखान्यात. लक्ष द्यायला लागते. दोघाही बापलेकाला राहायला लागते तिथं. तर म्हटलं मग कधी जाऊ असं विचार होता. पण आता चाललो जाईल उभ्या. हो आता इकून गाडी टाकता कोणी तर त्या सारख्या रस्त्याने टाक जा. डायरेक्ट तुम्ही त्याच्या एरियात उतरता आणि तिथं गेले का कोणाला विचारून घ्यायचा शांताबाईचं घर. शांताबाई म्हटलं का कोणीही सांगते. हो शांताबाईला कोण नाही ओळखत. शांताबाईला तर पुरा महाराष्ट्र ओळखते आता. हो ओळखते गिडकते शांताबाईले. बाई बाई पोरीला अजून काही बरोबर साडी गिडी काही घालता येत नाही तसं म्हटलं तर आता तिला म्हटलं बाई आता साडी राहू दे. लय टाईम होईल म्हटलं तर ड्रेसवरच येऊन जाय म्हटलं. ड्रेस घालूनच येऊन जाय म्हटलं. बाई आता कपडेच महत्वाचे आहे. साडी आणि ड्रेस सारखंच आहे. साडीत पाहिलं ना पोरीले. आता काही अपेक्षा नाही आमची का साडीतच पाहिलं पाहिजे म्हणून. काही असा विषय नाही आहे. जे घातलं ते आमच्यासाठी हे आहे. नाहीपासून आहे. हो बापू बरोबर आहे. आपल्याला कपड्याशी काही लेनदेन नाही आहे. आणि समोरही पोरीले जे घालू वाटन ते घालू शकते आपल्या घरी. आपली बंदी नाही कोण्या गोष्टीले. इवाई चलता मग जराशा बाहेर येईल बोलू द्यावं म्हटलं जरासं. नाही येईल काय बोलणार काय नाही माहित पडते. ते बोलणं झालं म्हणजे मग आवाजच देते आपल्याला. हो आपल्यासमोर बोलणार नाही ना ते. नाही बोलतच नाही. चला बापा तुम्ही कुठं चालले? पोरीला बोलावलं ना. तुम्ही चल बाहेर काम आहे जरासं. हो ठीक आहे. आई बाबा कुठे चालले तुम्ही? आई बाबा कुठं नाही जात. ते आपल्याला बोलायचं आहे ना थोडंसं म्हणून गेले ते बाहेर. आपल्याला म्हणजे मला नाही बोलायचं आहे.
अरे घाबरू नका तुम्ही, मी काही नाही करत. मी फक्त बोलतो, मला फक्त 2 शब्द बोलायचे आहे तुमच्यासोबत, मग मी चालला जातो. मी काहीच बोलणार नाही, काही म्हणणार नाही तुम्हाला त्याच्यावर तर. नाही पण मला व्यवस्था लागून राहिली इथं घरात. अरे वा रे वा, तुमचंच घर. हा, तुमच्याच घरात मी आलो, तुम्ही तर मला मारू शकता, काही करू शकता. झाले तर म्या पाहिजे, तुम्हीच घेऊन राहिले. नाही नाही मारत नसतो आम्ही कोणाला. आम्ही कोणाला मारत नाही, कोणासोबत भांडण करत नाही. आम्ही साधे सरळ लोक आहे. मग ते साधे सरळ लोकांनाच मला विचारायचं आहे का माया तसं काय खराबी दिसली बा का तुम्ही नाही म्हटलं? सांगा ना. नव्हतं मला पसंत म्हणून. पसंत असतं तर हो म्हटलं असतं. मग पसंत नव्हतं तर पहिले काऊन हो म्हटलं? पहिले हो नाही म्हणाले पाहिजे होतं, पहिले नाहीच म्हणाले पाहिजे होतं. मला नाही माहित ते. मी आता नाही म्हटलं बाबाले. नाहीच म्हटलं, मी करतच नाही म्हटलं लग्न. म्हणजे तुम्हाला खरोखर पसंत नाही आहे का मग मी? नाही समजू का तुमचं? नाही असं तर मग मी आताच निघून जातो. कधी पलटून पाहणार नाही, कधी येणारही नाही इकडे. नाही पसंत नाही आहे मला, म्हणूनच मी नाही म्हटलं होतं. बरं, मला कारण समजू शकन काय? जर मला कारण समजलं तर म्हणजे असं वाटन की नाही बा ह्या कारणामुळे आपलं रिजेक्ट केलं, म्हणजे पहिले पसंत केलं, आता वेळेवरच रिजेक्ट केलं, तर माणसाला काही ना काही कारण तर माहित पाहिजे ना या गोष्टीचं. म्हणजे काय प्रत्येक गोष्टीचं कारण सांगणं आवश्यक आहे का? नाही सांगू शकत मी कारण. नाही नाही वाटलं मला असं करा म्हणून. ठीक आहे बा, मग आता तुमची नाही इच्छा तर निघतो मग आता. पण एक लक्षात ठेवा, आयुष्यभर लग्न करणार नाही मी. तुम्हीच नाही म्हणत आहे शेवटी. आताही आहे, समोरही राहा. तुम्ही कुठं लग्न करा नका करू, पण मीच म्हणजे तुम्हीच राहा माझ्या मनात. मी असं म्हणजे हे नाही करू शकन. तर निघतो मग आता. नाही आहे तुमची इच्छा तर. इच्छा असती तर आनंदित होऊन गेलो असतो. इच्छा जर नाही आहे तर मग आता नाराज होऊन झाला कोण? अरे तुम्ही तर रडून राहिले आहे. मी काही वाईट बोललो का बा तुम्हाला? मी तर निघून चाललो होतो आता. बोललो नाही, चाललो नाही, काऊन रडून राहिले बा तुम्ही? नाराजी आहे का काही? तुम्ही बोलतही नाही, काही बोलावतं काही. मग मी समजू तरी कसं तुम्हाला काय म्हणायचं आहे काय नाही? गेलेलंच बरं राहील बाबा, नाही तर आपतच आणा नाही पोटी आपल्यावर. काय कोण बा थांबून? तुम्ही तर आपत आणा मायावर. मी आहे घरात, तुम्ही आहे घरात, दोघच जण आहे आपण घरात. अजून काय मग तुमच्या आई बाबा बाहेर उभे आहे, बापू बाहेर उभे आहे. विचार करून का मॅच काही बोललो असं, मीच काही केलं असं? मला तुम्ही पसंत आहे. खरं मी एवढा वेळ लागला हो म्हणाले तुम्हाला? पहिलेच हो म्हणून दिलं असतं तर मी एवढा दुखी तरी नाही झालो असतो. पण कारण काय झालं तुम्ही एकदम नाही म्हणासाठी? ते काय झालं ना, माझी काकू आहे ना, माझ्या काकूले माझं लग्न होऊन राहिलं तर चांगलं नाही वाटून राहिलं होतं. हो का? तरी मला वाटलंच त्या घरी गेलो ना तर तुमच्या काकूले पाहून मला असं थोडंसं वाटलं. पण काकूची बहीण आहे तर काकू सारखीच आहे पाहाले. नाही ते ताई चांगली आहे मग बोलायला तशी. शुभांगी ताई स्वभावाने चांगली आहे. काकूपेक्षा चांगलीच आहे. पण ते कोण नाही म्हटलं मग? काय मी त्याने नाही म्हटलं, मीच नाही म्हटलं. तिथं गेलो, मी घरूनच ठरवून आलो होतो. पोरगी किती काही चांगली दाखवली तरी आपल्याला नाही म्हणायचं आहे. तर भाऊजीला म्हटलं होतं, मी डायरेक्ट बोलून म्हटलं तिथं. तसं बोललो मी तिथं. मी म्हटलं मला कोणती पोरगी दाखवान तर मला पोरगी पसंत आहे नाही, मी फोनवर सांगून होतो शकत आहे. म्हणून मी डायरेक्ट बोलायला आलो, समोरासमोर बोलून म्हटलं. आणि तुमच्यासोबतही बोलणं होतं, मला काय पोरीनं काऊन नाही म्हटलं. ते ताई आहे की नाही, ते ताई शिकली आहे आणि तुमच्या वयाच्या बरोबर येते. ते 5 वर्षाला लहान येते, 30 वर्षाची आहे ते. तर काकूचं असं म्हणणं होतं का पोरगं चांगलं आहे, सगळं घरी बरोबर आहे, तर त्याची बहीण पडली पाहिजे तिथं. आईला त्या दिवशी खूप बोलल्या. नाही तर मग मी काही करून घेईन जीवाचं, तुम्ही नाही म्हणा, माझ्या बहिणीसाठी म्हणा असं म्हटलं काकूनं. म्हणून मग आम्ही, काकाला माहीतच नाही ही गोष्ट आमच्या. काकाला माहीत झाली ना तर काका लागू नाही देत, म्हणजे होऊच नाही देत त्याच्या बहिणीचं. म्हणून होय, म्हणून ते काकाला आम्ही खोटं नाटक बोलून कसं तरी पटवलं आणि त्याच्या बहिणीला दाखवायला मजबूर केलं. म्हणजे हे तर बरं झालं बाबा, जबरदस्तीच आहे येतं तुमच्या घरी. म्हणजे कोणाचं हो असो नाही असो, कोणाचं मन असो नसो, म्हणजे करून घ्या जबरदस्ती. नाही नाही माझी काकू तशीच आहे. माझी काकू तशीच करते. कोणतंही काही चांगलं असेल ना तर त्या पहिले तिच्यात जाते, वाईट असेल तर मग आम्हाला पाठवते. मग तुम्ही दूर करून राहत तुमच्या काकूच्या, बिलकुल त्याच्यापासून दूर राहत जा. आमच्या काकाचे आहे ना, आमचे काका चांगले आहे ना म्हणून. मग आता पसंती आहे ना, का आता अजून नाही म्हणाल? पाहिजे बा, नाही तर मला येणं जाणंच करायला लावा. हाव म्हणता का नाही म्हणता, हाव म्हणता का नाही म्हणता. नाही काय असं लटकती तलवार नका ठेवजा मले. हा दुगदुगी जीवाले. आता हाव म्हटलं तर हाववरच कायम राहायचं. हो हो हाव म्हटलं ना, हावरच कायम राहीन आता. मला पसंतच होतं सगळं, मला मजबुरीनं नाही म्हणायला लागलं होतं. हो ना बाबा, बरं झालं मी आता पोरीला हाव नाही म्हटलं, नाही तर इकडे तुमचं मन किती तडपत राहिलं असतं. नाही काय? बरं ठीक आहे मग आता येऊ आता. पाणी आणू काय? नाही नाही, पाणी नका आणू, काहीच नका आणू. तुम्ही माझं बोलले नाही लय चांगलं वाटलं मला खरंच. मी तुमच्यापेक्षा लहान आहे ना, मला तुम्ही तुम्ही आम्ही काय म्हणता? माझं नाव घ्या ना, माझं नाव मीरा आहे ना. नाही तुझे नाव तर मस्तच आहे, आवडलं मला नाव. मीरा मस्त नाव आहे. कृष्णाची मीरा मस्त नाव आहे. मग आता कधी चालतं मीरा घरी आपल्या? येईन ना, लग्न झालं म्हणजे. कधी काढावं मग लग्न? आता तू म्हणशील तेव्हा काढतो. तुमच्या मनानं काढा ना. हो, मी काय म्हणतो, मस्त चांगल्या चांगल्या साड्या घेऊन घेजो, ड्रेस घेऊन घेजो, तुला जसे आवडून तसे. लग्न झाल्यावर आपण फिरायला जाणार आहे काय, आता सांगतो. मोबाईल देतो मी तुला आता साक्षीगंधात. आता हे महिनाही लवकर संपून नाही राहिला. लवकर संपला असता तर मी पटकन आलो असतो मोबाईल घेऊन, नंतर आपल्याला बोलायला तरी झालं असतं. आता थोडे दिवसच राहिले, आता संपले, महिनाच संपत आला आता. येतो ना मग मी. सगळी तयारी व्यवस्थित मस्त करजो. हा, पैशाची चिंता नको करजो, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करतो काय. आणि आता कोणाचं टेन्शन घेजो नको. जर कोणाचं काही मॅटर झालंय तर पहिले तू माझ्यासोबत बोलजो फोन करून. माझा नंबर आहेच ते बाबाजवळ, नंबर दिलाय मी. फोन करजो बाबाच्या याच्यावरून, स्पष्ट माझ्यासोबत बोलजो. अशी अशी गोष्ट आहे,
तर तुम्ही सॉल्व्ह करा, मी सगळी सॉल्व्ह करतो. काय फक्त तू टेन्शन नको घेऊ. नाही आता नाही घेणार टेन्शन. तेच म्हणतो हा, येऊ मग मी. आता ही जायची इच्छा तर होऊन नाही राहिली, पण भाऊजी म्हणून एवढा वेळ काय बोलून राहिला म्हणून या. हो आई बाबा पण असेच म्हणून. ठीक आहे मग येतो मी. हा बाय. बाय. बापरे किती चांगली आहे ना हे. हा एवढ्या चांगल्या माणसाला आज मी नाही म्हटलं होतं. हा असा माणूस मला आयुष्यात भेटलाय नसता परत. खरंच एवढा विचार करणारा कोणी असू शकते काय? काय विचार केला या माणसानं. नाही तर आतापर्यंत कितीतरी पोरांना मला ठोकरावून दिलं. पांढरी आहे, कबूतर आहे, असा आहे तसा आहे. पण आज तुम्हाला स्वतःला असं वाटून राहिलं की मी जगातली सगळ्यात सुंदर पोरगी आहे. काकून गमावायला लावलं असतं मला या पोराले. खरंच. आणि मी हो म्हटलं आता म्हणून, नाही तर हे गेले असते आता परत. मला आयुष्यात नसते भेटले. काय म्हटलं व मीरा, काय म्हटलं त्या? आई मी नाहीच म्हटलं होतं आई पहिले. बहेड का हो तू? नाही काय म्हटलं एवढा चांगला पोराले हो म्हणा लागत होता ना. म्हटलं नाही मग चालले होते ते, मग मी होच म्हणून दिलं. तर आई पोरगं चांगलं आहे, खरंच मस्त आहे म्हटलं. अगं पोरगं चांगलंच आहे. कोण म्हटलं खराब आहे म्हणून? म्हणून तर ते जयाच्या मनात भरलं होतं का नाही, म्हणून तर वाटलं ना तिला आपल्या बहिणीला द्या म्हणून हे पोरगं. आता काय माहित बाबा, पण ह्या पोरगं किती मानाला का इमानदार का नाहीच. डायरेक्ट तोंडावर जाऊन नाही म्हटलं ना तिथं. का व पोरानं नाही म्हटलं तिथं सप्पात. जया काहीच नाही बोलली काय? जया सुधाकर काहीच नाही बोलली काय? नाही काहीच नाही म्हटलं ते ना, बोललेच नाही, शब्द नाही बोलले. पोरानं सरळच म्हटलं म्हणे मला पोरगी पसंत आहे नाही, मला कोणतीही पोरगी दाखवान तर मी करन तर तेच पोरगी करन, आणि नाही म्हणन तर मी करणार नाही, मी लग्न करत नाही. सरळच म्हटलं त्या पोरानं. मग काय म्हणावं. आणि त्याने एकच डिमांड ठेवली का मला पोरीसोबत 2 शब्द बोलू द्या. जर पोरीनं नाही म्हटलं तर मी नाही समजन. कारण की काय मी त्याच्या मनात काय आलं होतं तर का पोरीला काय बैलवलं पुसलेलं कोणा का काही म्हटलं, असं काहीतरी आलं असं त्या पोराच्या मनात. लय हुशार निघाला पण पोरगा बटा. नाही काय डायरेक्ट म्हटलं का पोरीसोबत बोलू द्या. नाही तर तुम्ही सांगा बरं, जयाची बहीण होती का होती तर समोर? बापा समोरच उभी होती. मग तिकूनच आली वाटते, मायबाप नाही आले, फक्त पोरगी आली. हा इथं पोरगी आली, साडी गिडी घालून तयारीत आली पोरगी. असं म्हणजे फुल तयारीतच होते मग हे. हा फुल तयारीतच होते ते. मग आता या पाहुण्यानं तर नाही म्हणून दिलं, आता तर ते लय जीवावर आली असं. माहित पडन आता आपण काय म्हटलं ते नाही म्हणा म्हणून. त्यानं स्वतःहून म्हटलं, त्याची इच्छा त्याचं मन. पण जया चुपचाप नसती बसली पण. माहित पडन ना आता काय झालं काय नाही, तर काऊन नाही म्हटलं, काऊन शांत बसली, शब्द बोलली नाही ती. आता सुद्धा सांगन भाई मीरा कसं वाटलं मग पोरगं, बोललं ना चांगलं? हा बाबा बोलायला तर चांगलेच आहे. आता गेले का मग गावाले पाहुणे? नाही शांताबाईची इथं जातो म्हणे ना, येतो म्हणे जरासं भेटून. सोनू आहे की त्याची तिथं, येतो म्हणे जरासं भेटून म्हणे. शांताबाईची पोरगी मला वाटते गरोदर आहे वाटते. काय माहित बाबा, आपल्याला नाही माहित गरोदर कशी राहीन. आता तर लग्न झालं तिचं. मला वाटते आता किती तारखेला झालं गड्या, तर 7-8 तारखेला का काही 1 महिना तर व्हायचाच आहे अजून. हो 1 महिना झाला आता, पण म्हणे पहा 2-3 महिने झाले का काही असं म्हणे. काय माहित बाबा, पहिलेच असं ते पहिलेच चालू आहे त्याचं. त्या पोरीनं मनानं केलं आहे ते लग्न. ते काही पाहुणे पाहायला थोडी आले होते तिले. हा म्हणूनच असं मग ते गेले मग तिथं शांताबाईच्या घरी. येतो म्हणे जरासं म्हणे भेटून घेटून म्हणे. मी म्हटलं या म्हटलं बा, जेव्हा आले तेव्हा या म्हटलं इकडे. हो बरं केलं ना. तुम्हाला नाही म्हणे काय चला म्हणून? म्हणे चला म्हणे भाऊ म्हणे तिथपर्यंत. मी म्हटलं नाही आता काही येत नाही म्हटलं मी. आता कसं आहे ते तिकडेच बोलले असते, तिकडेच निघून चालले गेले असते. मायानं आलं का अजून त्याला इकडे सोडून देणं. म्हणून मी म्हटलं तुम्ही जा म्हटलं 2 जण, कसा बोला. मग मला काय म्हटलं गावातलंच आहे म्हटलं आपलं. हो ना, नाही तर काय तर ते आपल्या समोर काय बोलन बिचकते मग बोलाले पाहुणे. हो ठीक आहे मग चला करा मग आता काय खाप्याचं करता काय करता. आणि तिकडे जाऊ नका पो आता सुधाकरच्या घराकडे, काय कोणीच नका जाऊ तिकडे सध्या तिकडे गरम गरम वातावरण आहे सगळं. तिकडे काही जाण्यात अर्थ आहे नाही. ठीक आहे ना, नाही जात बापा मी. बाबा ते म्हणे साड्या ड्रेस बिस घेऊन देजो म्हणे. पैशाची विचार नको करजो म्हणे, पैसे पाठवतो म्हणे. आणि आता जर कोणा काही म्हटलं म्हणे तर बाबाच्या चोन मला पहिले फोन लावजो म्हणे, आणि पहिले माझ्यासोबत बोलजो म्हणे, असे म्हणे. काय बरं बाबा आतापासून तर म्हणलंच लोक सुटला ते हिचा. तू काही बोलता आई. कायले काही बोलतो, बरोबरच बोलतो. घेऊन घेजो बाबा काय काय घ्यायचं आहे तर. हो बाई घेऊन घेतो, आपल्याच पैशाने घेतो मग. त्याच्या पैशाने मग घेतो तिकडे लग्न झाल्यावर काय काय घ्यायचं आहे तर. पहिले आपल्याच पैशाने घेतो काय काय घ्यायचं आहे तर. नाही म्हणे बाबा मीच घेऊन देतो म्हणे सगळं. साक्षगंधाचे कपडे आणायला जाऊ म्हणे कोणी तेव्हा म्हणे जे घ्यायचं आहे ते माझ्या मनाने घेतो म्हणे, असं म्हणे. मेकअप सामान गिमान सगळं घेऊन घेतो म्हणे. असं ठीक आहे घेऊन घेतो मग आता घे म्हणे तर. असं आहे. चांगले माणसं ओळखायला किती वेळ लागते माणसाला, नाही का? पण मी ओळखलं, खरंच माणूस चांगलाच आहे. आणि तुम्ही म्हणत होते ना मीराचं लग्न त्याच्यासोबत झालं पाहिजे, तर तसंच होईल म्हटलं. कारण की तुमचा माझ्या बहीण भावाचा सगळेच आशीर्वाद आहे मला. चला मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत भेटू.